कक्षा 8वीं इकाई 2 पाठ का नाम सुख दुख। हिंदी के प्रसिद्ध कवि ज्ञानपीठ पुरस्कार विजेता सुमित्रानंदन पंत की कविता सुख दुख, जो जीवन मूल्य पर आधारित कविता है। कविता की पहली 4 पंक्तियां इस प्रकार हैं। मैं नहीं चाहता चिर सुख, मैं नहीं चाहता चिर दुख, सुख दुख की खेल में चौनी, घोले जीवन अपना मुख। कवि कहते हैं, मैं हमेशा सुख नहीं चाहता हूं, हमेशा दुख भी नहीं चाहता हूं। എന്നും സുഖം ആഗ്രഹിക്കുന്നില്ല, എന്നും ദുഃഖവും ആഗ്രഹിക്കുന്നില്ല। रोज हर दिन सुख नहीं चाहिए, रोज हर दिन दुख नहीं चाहिए। സുഖവും ദുഃഖവും മാറി മാറി വന്നുകൊണ്ടിരിക്കണം ജീവിതത്തിൽ। मानव जीवन सुख दुख से पूर्ण हो। कवि के अनुसार मानव जीवन आंख मिचौनी खेल जैसा है। आंख मिचौनी खेल माने कन्नारम പൊത്തിക്കളി अथवा कन्न പൊത്തിക്കളി। ये खेल बच्चे कैसे खेलते हैं? किसी एक को आंखें बंद करके चोट देता है, वह दूसरों को पकड़ने के लिए प्रयास करता है। जिसे पकड़ लेता है वह आगे आंखें बंद करके दूसरों को पकड़ने का प्रयास करता है। നമ്മുടെ ജീവിതം കണ്ണാരം പൊത്തിക്കളി കണക്കെയാണ് എന്നാണ് കവി പറയുന്നത്. इसी प्रकार सुख दुख की खेल मिचौनी से मानव जीवन अपना वास्तविक रूप दिखा देता है। सुख दुख की खेल मिचौनी, खोले जीवन अपना मुख। സുഖ ദുഃഖങ്ങളാകുന്ന കണ്ണുപൊത്തിക്കളിയിലൂടെ, കണ്ണാരം പൊത്തിക്കളിയിലൂടെ മനുഷ്യ ജീവിതം അതിൻ്റെ ശരിയായ മുഖം തുറന്നു കാട്ടുന്നു. सुख दुख के मधुर मिलन से ये जीवन हो परिपूरन, फिर घन में ओचल हो शशि, फिर शशि से ओचल हो घन। सुख दुख के मधुर मिलन से यानी जिंदगी में सुख और दुख के आने जाने से मानव जीवन पूर्ण हो जाता है। പരിപൂരൻ മാനെ പൂർണ്ണ ഹോന, പൂർണ്ണമാവുക. മനുഷ്യൻ തൻ്റെ ജീവിതത്തിൽ സുഖ ദുഃഖങ്ങളിലൂടെ കടന്നു പോകണം. എങ്കിൽ മാത്രമേ ആ ജീവിതത്തിന് പൂർണ്ണതയുണ്ടാവുകയുള്ളൂ, ആ ജീവിതം ധന്യമാവുകയുള്ളൂ. फिर घन में ओचल हो शशि, फिर शशि से ओचल हो घन। घन और शशि, बादल और चंद्रमा, മേഘവും ചന്ദ്രനും. ഓച്ചൽ ഹോന, അപ്രത്യക്ഷമാവുക. രാത്രിയിൽ ചിലപ്പോൾ മേഘങ്ങൾ ചന്ദ്രനെ മൂടിക്കളയുന്നു. ഉടൻ തന്നെ ചന്ദ്രന്റെ പ്രഭയിൽ മേഘങ്ങൾ അപ്രത്യക്ഷമാവുകയും ചെയ്യുന്നു. इसी प्रकार है हमारी जिंदगी। यहाँ चांद सुख का प्रतीक है और बादल दुख का प्रतीक है। आगे, जग पीड़ित है अति दुख से, जग पीड़ित रे अति सुख से। मानव जग में बंट जावे, दुख सुख से और सुख दुख से। कवि कहते हैं यह दुनिया सुख से बहुत पीड़ित है, दुख से भी बहुत पीड़ित है. ഈ ലോകം അതീവ സുഖത്താലും അതീവ ദുഃഖത്താലും വേദനിക്കപ്പെടുന്നു. कवि आशा करते हैं कि इस दुनिया में सुख और दुख बराबर रहें. സുഖവും ദുഃഖവും ഇവിടെ തുല്യമായി വീതിക്കപ്പെടട്ടെ. मानव जग में बंट जावें, दुख सुख से और सुख दुख से. अविरत दुख है उत्पीड़न, अविरत सुख भी उत्पीड़न. दुख सुख की निशा दिवा में, सोता जागता जग जीवन. अविरत दुख है उत्पीड़न, अविरत सुख भी उत्पीड़न. अविरत माने निरंतरम, लगातार.
निरंतर, निरंतर दुख, लगातार दुख, निरंतर सुख, लगातार सुख, दोनों पीड़ा देने वाले हैं. എന്നും ദുഃഖം, അതുപോലെ എന്നും സുഖം, ഇത് തീർച്ചയായും ബോറടിപ്പിക്കുന്നത് തന്നെയാണ് എന്നാണ് കവി പറയാൻ ആഗ്രഹിക്കുന്നത്. दुख सुख की निशा दिवा में सोता जागता जग जीवन. दुख और सुख निशा और दिवा के समान है. निशा माने रात, दिवा माने दिन. രാത്രിയും പകലും കണക്കെയാണ് ദുഃഖവും സുഖവും. दुख सुख की निशा दिवा में सोता जागता जग जीवन. सुख दुख रूपी दिन रात में इस दुनिया का जीवन सोता और जागता है. रात को हम सोते रहते हैं, दिन में हम जागते रहते हैं. രാത്രിയും പകലും ഉറക്കവും ഉണരലും ഇതുപോലെയാണ് മനുഷ്യ ജീവിതത്തിൽ ദുഃഖവും സുഖവും കാണപ്പെടുന്നത്. यह सांझ उषा का आंगन, आलिंगन विरह मिलन का. चिरहास अश्रुमय आनन रे इस मानव जीवन का. ये सांझ उषा का आंगन, आलिंगन विरह मिलन का. सांझ संध्या, ഉഷ പ്രഭാതം, വിരഹ് വിരഹം അഥവാ അകൽച്ച, മിലൻ ഒന്നുചേരൽ ഒന്നാവൽ, ഇവ എല്ലാം തന്നെ സുഖ ദുഃഖങ്ങൾക്ക് സമാനമായി കരുതാവുന്നതാണ്. संध्या और प्रभात के आंगन में विरह और मिलन का आलिंगन हो रहा है. चिरहास अश्रुमय आनन रे इस मानव जीवन का. ചിർ മാനെ സദാ എല്ലായ്പ്പോഴും, ഹാസ് ഹസി ചിരി, अश्रु आंसू कन्नुनीर. कवि कहते हैं मानव जीवन का मुख यानी चेहरा हमेशा हंसी और आंसू से भरा हुआ है. മാനവ ജീവിതത്തിൻ്റെ മുഖം ചിരിയാലും കണ്ണുനീരാലും നിറഞ്ഞു നിൽക്കുന്നതാണ്. यानी जीवन में सुख और दुख का होना स्वाभाविक है. बच्चों, सुख दुख कविता में कवि सुमित्रानंदन पंत जी कहना चाहते हैं, जीवन सुख दुख का संगम है. यह एक चक्र के समान है. यही मानव जीवन का सत्य है.